नमस्कार, मी विक्रांत शिंदे आणि आपण पाहताय PCMC न्यूज। काल महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना दणदणीत प्रचार केलेला आहे। जणू काय या पुण्याच्या थंडीमध्ये आश्वासनांचा पाऊसच झालेला आहे। काय वाटतंय, आश्वासनं हे पूर्ण होतील का? लोक काय विचार करून मत देणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपण उभे आहोत चिंचवड स्टेशन, चिंचवड जे आहे तिथल्या बस स्टॉप जवळ। चला तर थेट जनतेमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार दादा। नमस्कार। काल तुम्ही बघितलंय, काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता। प्रत्येक पक्षानं दणदणीत प्रचार केलेला आहे, बरोबर? आश्वासनं तर भरपूर दिलेले आहेत। काय वाटतं बरं, आश्वासनं वगैरे पूर्ण होतील का? तसं म्हणा गेलं तर आश्वासन पूर्ण करणारी लोकच आहेत, पण आपापसातली भांडणामुळे थोडंसं नाराज आहे। सगळ्यांनी एकत्र येऊन प्रचार करावा आणि विकास करावा ही इच्छा आहे, बाकी काय नाही। बर, आणि जर मग काय विचार करून मत द्यायचं ठरवलंय? म्हणजे काय मुद्द्यांचा विचार करून तुम्ही मत द्यायचं ठरवलंय? कुठल्या मुद्द्यांचा? सर्व एकत्र राहावं, आनंदात राहावं, जातीभेद नसावा ही माझी इच्छा आहे। बर, आणि अडचणी वगैरे ज्या येत असतील त्या संदर्भात काही विचार केलाय? अडचणी म्हणजे जरा लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यावर जरासं थोडंसं नियंत्रण करून ज्या लोकांना ज्या सुविधा आहेत त्या द्याव्या, बर, बस, काय नाही। उद्या मतदान करणार? हो करणार, अवश्य करणार। बर, आणि उद्या जर मतदान करा आणि आपलं PCMC.news हे चॅनल आहे। 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून लाईव्ह त्या ठिकाणी मतदानचं रिझल्ट असणार आहेत, नक्की व्हिजिट करा। नमस्कार काका। हा नमस्कार, माझं नाव नंदकुमार विनायक गवारे। बर बर बर, कालपर्यंत प्रमोशन जोरदार चालू होते, कालपर्यंत प्रचार जो होता ना, जबरदस्त प्रचार चालू होता, सगळ्याच पक्षांचा चालू होता, बरोबर आहे? आश्वासनाची पण भडीमार झालेली आहे। वाटतंय का आश्वासनं पूर्ण होतील यावेळेस? तर अंदाज आता जिंकल्यावरच कळणार। बर जो जिंकन तो सिकंदर का बादशाह, बर, दुसरं तर काही गॅरंटी नाही। हा हा हा, तर मला असं वाटतं जो जिंकन त्यांनी चांगलंच करावा, बर, माझी अपेक्षा एवढी। हा, पण वाटतं काय म्हणजे आश्वासनं पूर्ण होतील जे दिले गेलेले? जो पण जिंकेल, ज्या प्रत्येकाने आश्वासनं दिलेली आहेत दिलेले आहे, हा. पण त्याला कुणी ना कुणी अडचणी टाकणारच, आणि त्या अडचण त्यांच्यापासून दूर नाही होत, मग पुढं जिंकणार येणार जिंकूनच जाणार। तर तो जिंकणाऱ्याने जरी चांगलं करावं। बघा, आता काल प्रचार वगैरे भरपूर झालाय। काल 5:30 वाजेपर्यंत प्रचार चालू होता। प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना दणदणीत प्रचार केलेला आहे। आश्वासनं तर भडीमार झालेली आहे आश्वासनांची। काय वाटतं बरं, आश्वासनं पूर्ण होतील का? आपला नेत्यात आपल्या माणूस यावा निवडून। हा, मतदान करणार आम्ही। बर, मतदान करणार, पण आश्वासनं पूर्ण होतील का? होतील 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 होतील। हा, बरं, काय अडचणी आहेत बरं तुमच्या? गाड्यांची सकाळना सोय नाही, हा, आणि रस्ते पाणी बिनी साचते, आम्हाला सोय नाही। या बस. सोयी नाहीये, हा. आणि आश्वासनं दिले ती पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतंय सुद्धा? होणार होणार होणार, बर बर बर, मग उद्या मतदान करणार आहे? करणार आहे। बर, हा, आणि उद्या मतदान केल्यानंतर परवाच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून PCMC.news आपलं चॅनल आहे, त्यावरती लाईव्ह असणार आहे, त्या ठिकाणी नक्की बघा। काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता। काल संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत खूप दणदणीत प्रचार झालेला आहे सगळ्यांचा। बघितलं, सगळ्या गाड्या वगैरे प्रचाराच्या येत होत्या। हो येत होते। आश्वासनं पण भरपूर दिलेले आहेत। हो काय वाटतं बरं, आश्वासनं पूर्ण होतील का? नाही नाही होऊ शकत। नाही होणार आश्वासन नाही होऊ पूर्ण, शकत. वाटतंय तुला? नाही काय वाटतं बरं असं? कारण की हे आधीपासूनच अशी कितीतरी आश्वासन दिलेले आहे ऑलरेडी। बर, मग ती आश्वासनं आधी पूर्ण झाली नाहीत म्हणून तुला होणार नाहीत असं वाटतंय? हा नाहीच होणारच नाही ह्याच्या पुढे पण। बर बर बर, काय समस्या वगैरे आहेत बरं आपल्या युथ साठी, स्टुडंट साठी, किंवा जनरलाइज काय समस्या आहेत या एरियामध्ये? समस्या तर अशा भरपूर काही आहेत, पण ते समस्या फक्त होच करतात, बाकी ते पूर्ण कोणच करत नाही। कोणच करत नाही। हा. बर, तुला काय वाटतं, काय समस्या आहेत? खूप साऱ्या समस्या असं सांगू नाही शकत, खूप मोठ्या आहेत, पण त्या पूर्ण नाही होणार, फक्त प्रचारासाठी ते कारण बोलतात। तुम्ही युथ आहे, तुम्ही पुढे फ्युचर आहे, बरोबर? येस सर। मग काय विचार करून तुम्ही मतदान करणार? काय विचार करून मतदान करायचं ठरवलंय? नवीन लोकांना, एज्युकेटेड लोकांना संधी देणार। बर बर बर, व्हेरी नाईस। अजून कालपर्यंत प्रचार वगैरे दणदणीत चालू होता, वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार वगैरे चालू असताना बघितलं गाड्या वगैरे फिरत होत्या? लय गाड्या बघितलंय, आमच्या तिकडं आकुडीला पण आणि दुसऱ्या एरियाला पण लय बघितलंय बर, प्रचार करताना सगळ्यांच्या। मग भरपूर सारे आश्वासनं पण दिली जात होती, बरोबर आहे? काय वाटतं बरं, ते आश्वासनं पूर्ण होतील का? ते आता काय म्हणू शकतं, होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकतं, आता काय सांगू नाही शकतं। सांगू नाही शकत। हा, बर, मग मला सांग, तू मतदान करत असताना कुठल्या मुद्द्यांचा विचार करून मतदान करशील बरं?
हे काय म्हणतात ट्रान्सपोर्टेशन फास्ट व्हायला पाहिजे आणि बाकी काय म्हणतं आपलं सर्व्हिसेस फास्ट व्हायला पाहिजे, जे पण आपले गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत ते त्याच्यासाठी. बर, सर्व्हिसेस फास्ट झाले पाहिजे. काय बरं तुला असं म्हणतोय तू ट्रान्सपोर्टेशन फास्ट झालं पाहिजे, काय अडचणी येते तुला ट्रान्सपोर्टेशनची? ट्रान्सपोर्टेशनची मला हे अडचण येते की काय म्हणतात ते मी जेव्हा कॉलेजला ट्रॅव्हल करतो तर जे रूट आहे तिकडे कमी फ्रिक्वेन्सी आहे, तिकडे अगर जास्त फ्रिक्वेन्सी झालं मतलब काय म्हणतं प्रत्येक 1 तासमध्ये 2 या 3 बस झाली तर लय चांगलं होईल तेव्हा. चांगलं होईल हा. बर, मग उद्या मतदान करणार का? करणार मतदान. बर, मग जर उद्या मतदान केल्यानंतर आपलं PCMC.news नावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून लाईव्ह रिझल्ट असणार आहेत. नक्की व्हिजिट करशील. काय वाटतं बरं, हे आश्वासनं पूर्ण होतील का? बळा प्रत्येक नेता जो निवडून येतो त्याने जनतेचं भलं करावं, स्वतःच बाजूला ठेवून जनतेला सहकार्य करणे हे फार महत्वाचं आहे. तर ते पुढच्या 5 वर्षांनी ते लक्षात ठेवतात की हा माणूस कोण माणूस कसा आहे काय आहे. भले तो काँग्रेस असो कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो ते मला ते नाही म्हणायचं, पण त्याने जनतेचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे, काही ना काही कार्य केलं पाहिजे, तरच त्याचं नाव राहतं. बरोबर. हा, नाव राहतं आणि पुढच्या वेळेस तो माणूस लक्षात ठेवतो की बाबा याला निवडून द्यायचं का नाही द्यायचं. काय याचं पैसे वाटून आणि हे काय कुठलं हे चांगलं नाहीये, पण करतात काय हरकत नाही, पण त्याने जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. आश्वासनं पण भरपूर दिलेली आहेत. आश्वासनं वगैरे ऐकली तुम्ही, सगळं बघितलं? हो, ऐकले आश्वासनं आणि बघितली, गाड्या फिरत होत्या तेही बघितलंय, आवाज मोठमोठे होते तेही बघितले. बर, मग हे जे आश्वासनं होते हे आश्वासनं पूर्ण होतील असं वाटतंय का बरं तुम्हाला? ते फक्त मतदानापुरते आश्वासनं असतात, नंतर ते विसरून जातात. बर, असं कशामुळे वाटतंय आपल्याला? कारण आतापर्यंतच्या अनुभवावरनं वाटतंय. बरोबर. बर, ठीक आहे. मग मला सांगा बरं, काय विचार करून मत द्यायचं ठरवलंय आपण? जो पण उमेदवाराला तुम्ही आधी उद्या मतदान करणार आहात? हो, मतदान करणार आहे. करणार आहात. हो. मग काय विचार करून, कुठल्या मुद्द्यांचा विचार करून तुम्ही मत द्यायचं ठरवलंय? जिथे व्यवस्थापन व्यवस्थित आहे आणि गर्दीचा विचार केला जातो आणि एकंदरीत सगळे मुद्दे म्हणजे देशावरचे मुद्दे असतील, राज्यातले मुद्दे असतील, रस्त्यांचे मुद्दे असतील, पाण्याचे मुद्दे असतील, हे सगळ्या मुद्द्यांचा जो व्यक्ती विचार करतो त्याला मतदान करणार आहे. मला एक प्रश्न आहे. मी एक सर्वसामान्य स्त्री आहे, पण मी रोज बातम्या ऐकते. मला बातम्यांमध्ये असं ऐकायला मिळालं की एका पार्टीचे 64 सीट जे आहे ते बिनविरोध निवडून आले. आता बिनविरोध निवडून येणं म्हणजे एकतर 1 सीट निवडून येऊ शकतं, 2 येऊ शकतात, 3 येऊ शकतात, 5 येऊ शकतात, पण 64 सीट जेव्हा बिनविरोध निवडून येऊ शकतात याच्या पाठीमागे एकतर पैसा असेल किंवा धमकी असेल, असा मला प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही मतदान कराल, आपलं PCMC.news नावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती सकाळी 9 वाजल्यापासून 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून त्याचे रिझल्ट असणार आहेत. तिथे नक्की व्हिजिट करा. ठीक आहे. नमस्कार आजी. नमस्कार. उद्या मतदान करणार का? हो, करणार की. आम्हाला जे घर बांधून देते त्याला आम्ही मतदान करणार. बर 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 बर, घर बांधून देतील त्यांना मतदान करणार. बरं, मग जवळपास 7-8 वर्षानंतर निवडणुका वगैरे होत आहेत, बरोबर? उद्या मतदान करण्यासाठी उत्सुकता आहे का? हो, आहे ना. मी पुण्याहून आले मतदान करायसाठी. आमची घरं तुटल्या त्याचा नगरची. आम्हाला कोण बांधून देईल त्याला नमस्कार आमचा. बर, अजून काय दुसऱ्या अडचणी वगैरे आहेत? काही नाही अडचण, काही नाही. बर, मग अजून कुठल्या आश्वासनं वगैरे दिलेली आहेत? वाटतंय का आश्वासनं वगैरेच्या पार्ट्यांनी आश्वासनं दिलेले आहेत ते पूर्ण होतील का? होतील ना, होतील की. होतील. हो, होतील. मग आपलं चॅनल आहे PCMC.news, ठीक आहे. त्या चॅनल वरती 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून लाईव्ह निकाल असणार आहे. नक्की बघा त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि मोहरीचा असतोय. बर बर बर. आता मी पुण्याला राहते आणि माझं जैनशावर मतदान असतंय. मी चिंचोडगाव नगरला राहायला आहे. मी मतदान टाकायसाठी घेऊन आले पिशवी. बर बर बर, नक्की मतदान हो, करा. हो. आणि आमच्या चॅनल वरती नक्की हो. मतदानाचा रिझल्ट. हो. ठीक आहे. धन्यवाद.